जानकी कल्याण के प्राचीन शिव मंदिर में भी भक्तों का तांता। अंबरनाथ पूर्व परिसर में स्थित प्राचीन शिव मंदिर में हजारों भक्तों ने अपने भोले बाबा के दर्शन किए और पूरे परिसर में जय बोले की जयकारों से गूंज उठा। आपको बता दें, प्राचीन शिव मंदिर है और ये हजारों साल पुराना है। इस मंदिर की बहुत मान्यता है। दूर से भक्तगण आते हैं अपने भोले बाबा के दर्शन करने को। आज शिवरात्रि है, रात 12 बजे से अपने भोले बाबा के एक दर्शन के लिए शिव मंदिर में भक्तों का तांता लगा हुआ है। सर्वप्रथम सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। शहरातील सर्व नागरिकांना खूप या देशातील सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा। यावर्षी प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ इथे पुजारी परिवार आणि सर्व पोलीस बंदोबस्त आणि नगरपालिका ह्यांनी तिघांनी खूप व्यवस्था केलेली आहे। येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनाची रांग व्यवस्थित आहे आणि प्रसादाची व्यवस्था आहे। फक्त आपण या आणि रांगेतून दर्शन घ्या। तुम्हाला सगळ्या रांगेत जिथपर्यंत तुम्ही असाल तिथपर्यंत पुजारी, नगरपालिका आणि पोलीस बंदोबस्त सगळं आहे। तुम्ही आरामात दर्शन घेऊ शकता। जास्तीत जास्त 2 ते 3 तासात तुमचं दर्शन होईल। फक्त प्रत्येकाने लाईनीत या आणि आपलं दर्शन घ्या। हर हर महादेव। ठाणे जिल्ह्यातून पूर्ण यात्रेत फिरायला आणि दर्शनाला कमीत कमी 7 लाख लोक येतील। काही लोक इकडे दर्शनाला येतात, काही यात्रा फिरून निघून जातात। आमच्या पुजाऱ्यांतर्फे इकडे त्यांना प्रसादाची व्यवस्था केलेली आहे, चहा पाण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि इकडे भंडाराही चालू आहे लोकांसाठी। त्याप्रमाणे सगळे पुजाऱ्यांनी व्यवस्था केलेली आहे। पोलीस बंदोबस्त खूप प्रमाणे आहेत। एसीपी साहेब आता आणि इथले सर्व सिनियर पोलीस स्टाफ आहेत, हे सगळे इकडे आहेत आणि ते कंटिन्यू आपले सर्व लक्ष देऊन आहेत। आमचे पुजारी आहेत, नगरपालिकेचे काही स्वयंसेवक आहेत, फायर ब्रिगेड्स वाले आहेत, आरोग्य सेवावाले आहेत। या शहरातील दोन्ही शहरातील सगळे नागरिक आणि जेवढी व्यवस्थापक असतो आपला महाराष्ट्रातली, जशी नगरपालिका आहे, पोलीस बंदोबस्त आहे आणि आम्ही पुजारी, या सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्या भाविकांसाठी खूप सुंदरपणे सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे। आपण फक्त प्रेमात या, कुठल्याही प्रकारे धक्काबुक्की कुठे करू नका। आपल्या मुलांना सांभाळा। गर्दीत तुमचे काय मूल्यवान वस्तू असतील ते घेऊन येऊ नका आणि आपण स्वतःचे रक्षण करा आणि आपल्या वस्तूचंही रक्षण करा।